31 ऑगस्टच्या मध्यरात्री अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहराजवळ भीषण भूकंप झाला आणि त्यात सुमारे 1000हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय। मृतांचा हा आकडा आता 1400 पर्यंत आलेला आहे। दुसरीकडे तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचा हात मागितलाय। भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये प्रचंड हानी झाली आहे। त्यात भूकंपग्रस्तांना मदत पुरवताना तालिबान सरकारची यंत्रणा अपुरी पडतीये। पाहूया भूकंपानंतर अफगाणिस्तानमध्ये काय गोंधळ उडालाय तो। आम्ही सगळं काही गमावलं। भूकंपात माझ्या दोन्ही मुलांच्या पायांना दुखापत झाली आहे। आमच्याकडे जे काही होतं ते सारं उद्ध्वस्त झालंय। कालच्या भूकंपात माझ्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालाय। आमचं सगळं घर मोडलं गेलंय। आम्हाला आता एक निवारा हवाय, जी मिळेल ती मदत हवी आहे। आम्ही अजूनही जखमी लोकांना शोधतोय। जखमींचा आकडा अजून वाढतोय, त्यामुळे नेमके किती जखमी झालेत याची आकडेवारी आम्हाला जारी करता येत नाहीये। आमच्या विभागानं भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि इतर वस्तूंचा पुरवठा केलाय, मात्र तरी मदत कमी पडते। या प्रतिक्रिया अफगाणिस्तानमधल्या भूकंपानंतर नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत। 31 ऑगस्टच्या भीषण भूकंपातून अजूनही अफगाणिस्तान सावरलेला नाही। अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा बचाव आणि शोधकार्य सुरूच आहे। त्यामुळे जखमींचा आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। दरम्यान आतापर्यंत सुमारे 1000 नागरिकांचा बळी गेल्याची माहिती दिली जाते, मात्र अद्याप मृत आणि जखमींची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही। सध्या तरी 2817 जण जखमी झाले, यातील काहींची प्रकृती गंभीर आहे। रविवारी रात्री 11:47 झालेल्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका कुनार प्रांताला बसलाय। ज्या भागात हा भूकंप झाला तो पर्वत रांगांमधला परिसर आहे, त्यामुळे तिथं बचाव पथकाला पोहोचणं आणि मदत कार्य करणं अवघड गेलं। उपलब्ध हेलिकॉप्टर आणि इतर छोट्या वाहनांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे, मात्र तरी यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या। तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली आहे। लघमान, नंगरहार आणि कुनार प्रांतातील रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आलंय। जखमींचा आकडा वाढण्याची भीती आहे, कारण परिस्थिती फारच गंभीर आहे। बचाव पथकं मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत। आतापर्यंत शेकडो मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनांनी तातडीनं मदतीचा हात पुढे करावा अशी आम्ही विनंती करतोय। या मदतीमुळे भूकंपग्रस्तांच्या अडचणी कमी करता येतील। मानवतावादी संघटनांनाही आम्ही मदतीची विनंती करतोय। आरोग्य सेवा, अन्न पुरवठा अशा सर्व प्रकारच्या मदतीची आता तातडीनं गरज आहे। दरम्यान भारतानं भूकंपाच्या वृत्तानंतर मदतीचा हात पुढे केलाय। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं। त्यांनी सोशल मीडियावरून या संभाषणाची माहिती दिली आहे। अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो, भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या। भारतानं तातडीनं काबूलमध्ये 1000 कुटुंबांसाठी तंबू पाठवले। मिशन काबूल अंतर्गत तातडीनं कुनारपर्यंत 15 टन खाद्यपदार्थ पाठवत आहोत। आणखी मदत सामग्री पाठवली जाईल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला। सध्या अफगाणिस्तानमध्ये बचाव कार्य वेगात सुरू करण्यात आलंय। कुनार प्रांतात वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आली आहे। 31 ऑगस्टच्या मध्यरात्री अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ हा भूकंप झाला। शहरापासून 27 किलोमीटर पूर्वेकडे या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं, अशी माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्रानं दिली आहे। तर जमिनीपासून केवळ 8 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं। पहिला धक्का बसल्यानंतर 20 मिनिटांनंतर पुन्हा 4.5 तीव्रतेचा भूकंप आला, त्यावेळी केंद्र 10 किलोमीटर खोलवर होतं। अफगाणिस्तानमध्ये डोंगराळ प्रदेशातील घरांची रचना ही कच्च्या विटा आणि दगडमातींची असते। कमी उंचीची ही घरं असतात। ग्रामीण आणि बाहेरील भागात घरं मातीच्या विटा आणि लाकडांपासून बनवलेली असतात। त्यामुळे अशा विनाशकारी भूकंपांमध्ये घरांचं अतोनात नुकसान तर होतंच, शिवाय जीवितहानीही मोठी होते। याआधी अफगाणिस्तानात असे अनेक विनाशकारी भूकंप आले। अफगाणिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या मध्ये स्थित आहे। ही फॉल्ट लाईन अफगाणिस्तानमधील हेरातपर्यंत जाते। प्लेट्समध्ये हालचाल होते तेव्हा भूकंप होतात। 7 ऑक्टोबर 2023 रोजी हेरातमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला। या भूकंपात तालिबान सरकारच्या दाव्यानुसार 4000 जणांचा मृत्यू झाला, तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 1500 मृत्यूंची नोंद झाली। 6 जून 2022 रोजी पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्तमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप आला।
यात 1000 नागरिकांचा मृत्यू झाला तर कैक हजारो जखमी झाले. 25 मार्च 2002 हिंदू कुशमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप आला. सुमारे 2000 नागरिकांचा मृत्यू झाला तर 3000 जण जखमी झाले. 30 मे 1998 रोजी तखरमध्ये 6.5 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. यावेळी 4000 ते 4500 नागरिकांचा मृत्यू झाला तर 10,000 जण जखमी झाले. आता 31 ऑगस्टला आलेला हा भूकंपही असाच विध्वंसक ठरताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तान भूकंपानं हादरला. यावेळी रिश्टर स्केलवर 5.3 इतकी तीव्रता नोंदवण्यात आली. संध्याकाळी 6च्या सुमारास हा धक्का जाणवला. मात्र यात कोणत्याही हानीचं वृत्त नाहीये. यावेळी भूकंपाचं केंद्र जमिनीच्या सुमारे 130 किलोमीटर खोलवर होतं, त्यामुळे फार हानी झाली नाही अशी माहिती देण्यात आली आहे.